येसुबाईंना पडलेलं भयानक स्वप्न. पाण्यात काहीतरी धपकन कोसळल्याचा आवाज आला. येसुबाईंचे डोळे गपकन उघडले. त्या बिछायतीवरती उठून बसल्या. पाठीमागच्या नदीमध्ये झाडाची एखादी मोठी फांदी निखळून पडली असावी, असा त्यांनी अंदाज बांधला. महाराणी साहेब बावरून आजूबाजूला पाहू लागल्या. महालातले चिकाचे पडदे हलक्या वाऱ्याने सळसळत होते. पडद्यांना बांधलेल्या बारीक घुंगरांचा आवाजही आज अनोखा वाटत होता. चिरागदानातले तेल संपत आलेले. मघाच्या त्या आवाजाने वाड्याबाहेर बांधलेली घोडी किंकाळली होती. पुन्हा शांत झाली होती. दमले भागले शंभूराजे बिछायतीवरती एखाद्या लाकडाच्या मोळीसारखे तसेच शांत पडलेले. येसुबाईंना दरदरून घाम फुटला होता. त्यांच्या मुखातूनही लवकर शब्द बाहेर पडायला तयार होईना. असे महाभयंकर स्वप्न त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं. मेंदूतली स्वप्नांची तुटलेली साखळी जोडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. डोक्याला खूप ताण दिल्यावरती ते दुःस्वप्न अस्पष्टपणे त्यांच्या मनचक्षुसमोर पुन्हा एकदा तरळू लागलं. अशी राक्षसी भाऊबीज जगातल्या कोणत्याही बहिणीनं स्वप्नातही चिंतली नसेल. येसुबाईच्या सर्वांगातून अजूनही घाम पाझरत होता. भाऊबीजेसाठी त्यांनी घातलेली सुंदर रांगोळी, मध्ये भाऊरायासाठी ठेवलेला चंदनाचा पाट, ते तबक अन ती ओवाळणी. मात्र पाटासमोर भाऊ नव्हे तर कोळशाचा एक ढीग दिसत होता. नुकतेच निखाऱ्यातून बाहेर काढलेले आणि लगेच विझलेले धपापते कोळसे. ओवाळणीच्या त्या सुवर्ण तबकाजवळचे मनगट मात्र त्यांनी लगेच ओळखले. त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराचे सुवर्ण कंकण निश्चितच गणोजीराजांचे होते. स्वप्नात सुद्धा ओवाळणीनंतर येसुबाईंनी मनोभावे आपले डोके गणोजींच्या पायावरती ठेवले होते. पण भावाकडून मिळालेल्या त्या महाभयंकर ओवाळणीने येसुबाईंच्या अंगाचा थरकाप उडाला होता. भीतीने अजूनही त्यांचे काळीज उडत होते. ते तबक, ती ओवाळणी, ते रेशमासारखे लांबलचक केस, ताज्या रक्तानं चिकटलेली ती कोरीव दाढी, अर्धवट मिटलेले एखाद्या शिल्पाकृतीसारखे गोड गहिरे डोळे आणि तबकामध्ये सांडलेले ते रक्त. अरे देवा, ते शिर शंभूराजांचेच होते. येसुबाईंना खूप मोठ्याने किंकाळी फोडावी असं वाटलं. परंतु बाजूलाच गाढ झोपी गेलेल्या शंभूराजांकडे त्यांनी पाहिलं. खूप दूरवरचा प्रवास करत आलेला कोण्या चंद्रनगरचा राजकुमार ढगांच्या दुलईत शांत झोपी जावा, तशी शंभूराजांची चर्या जितकी दमलेली तितकीच पवित्र दिसत होती. येसुबाईंचा जीव कोंडला होता. महालाच्या गवाक्षातून जोराने येणाऱ्या वाऱ्याची, झाडांवरनं टपटप गळणाऱ्या पानांचीच नव्हे तर साऱ्या चराचराची का कुणास ठाऊक आज त्यांना खूप भीती वाटत होती. कोणा अज्ञात गूढ शक्तीनं संगमेश्वराचे हे सारे रानच झपाटून टाकल्यासारखे वाटत होते. इथे अधिक वेळ थांबायला नको, असा घोषा त्यांनी रात्रीच शंभूराजांकडे लावला होता. रात्रीची ती महत्त्वाची मसलत उरकली तेव्हा शंभूराजे आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले, ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच निघा. उद्या तिन्ही सांजेपर्यंत नेमून दिलेल्या जागेवरती जाऊन दाखल व्हा. त्याप्रमाणे काही पदके संगमेश्वरातून बाहेर पडली. परंतु शंभूराजांचे पाय रेंगाळले. त्यांनी अर्जोजी यादवला त्याचा निवाडा ऐकायचे वचन दिले होते. इतरही अनेक गोरगरिबांना न्यायदान हवे होते. ते उरकायचे आणि न्याहारीच्या आत संगमेश्वरातून बाहेर पडायचे, असा राजांनी निश्चय केला होता. येसुबाईंनी तेव्हा लागलीच निघायचा आग्रह धरला होता. तेव्हा म्हाळोजी घोरपडे म्हणाले, सुनबाई, कशाला रातची गडबड करता, उद्या सकाळी निघू सारे. तसं नाही, पण मामंजी. ऐक पोरी, घाटावर रातीचा प्रवास करताना काय भी वाटत नाही. आभाळातला चंद्र आणि चांदण्या दिवट्या धरल्यासारखा प्रकाश दाखवतात. पायाखालची गरम मातीत पण पावलांना धोका नसतो. पण इकडे कसली भीती आहे मामंजी? ही कोकणची वस्ती आहे पोरी. वर झाडाझारोड्यांचं गच्च छप्पर, त्यामुळे इथे चंद्र आणि चांदण्या सोबतीला नसतात. शिवाय रानात फुरसं, मन्यार, जळवा अशा नाना जातींचा रात्री अंमल असतो. शृंगारपुरात लहानाची मोठी झाली आहेस तू, हे सारं सांगायला हवं का मी? साऱ्यांचाच आग्रह पडला. मात्र कोणत्याही परिस्थितीत भल्या सकाळी आम्ही निघणार आहोत, अशी कल्पना येसुबाईंनी संगमेश्वराच्या सुभेदाराला दिली होती. पालख्या, मेने आणि बळकट देहयष्टीच्या भुयांना
तयार ठेवायला सांगितलं होतं. मात्र रात्री झोपेच्या आधी होण्याआधी सुभेदार मोरे धावत आले. त्याने औंधचे अर्जोजी आणि गिरजोजी यादव येऊन पोचल्याचं सांगितलं. राजांनीच त्यांना 3 दिवसामागे विशाल गडावरती वेळ दिली होती. संगमेश्वर आत ठरायचं ठरलं होतं. अर्जोजी तसा वफादार माणूस. दुर्गादेवींना आणि अक्कांना भेटण्यासाठी सोंग घेऊन त्यांनी बहादूरगडाच्या भुईकोटपर्यंत मजल मारली होती. येसूबाईंना हे असं स्वप्न का पडलं याच्या अगोदरचा इतिहास काय आहे ते आता पाहूया. रोजच्यासारखी कामाची तातडी होती. तेवढ्यात एक द्वारपाल धावत आला. त्यानं गणोजी शिर्के आल्याची वर्दी दिली. पाठोपाठ राजांच्या हुकुमाची वाट न पाहता गणोजी तडक आत आले. तसे फडावरचे वातावरण बदलले. काहीतरी गंभीर प्रसंग उद्भवणार याचा अंदाज येऊन भेटीस आलेली इतर मंडळी महालाबाहेर निघून गेली. महाराणी येसूबाईंनी गणोजींकडे पाहिलं. गणोजीराव कालच खाली पाचाडच्या महालात येऊन राहिले आहेत याची कुणकुण त्यांना लागली होती. पण ते इतक्या भल्या सकाळी गड चढून वर येतील याची त्यांना कल्पना नव्हती. गणोजींना पाहून राजे आणि महाराणी सावध होऊन बसल्या. कलश मुकाट्याने उठले. हातातले कागद बसक्या मेजावरती ठेवून बाहेर निघाले. त्यांच्याकडे पाहत गणोजी शिर्के बोलले, कविराज, आपण बाहेर जाऊन कसं चालेल? नाही, सहज जाऊन येतो. असं कसं कविराज, चाललात कुठे? अहो, रायगडचा राजा अलीकडे तुमच्याशिवाय पाणी पित नाही, श्वास घेत नाही. खरंच आहे तुमचं गणोजीराव. राजानं लायकी समान आपल्या काळजाजवळ स्थान द्यायचं असतं आणि नालायकांना 10 हात दूर अंतरावरती ठेवायचं असतं. शंभूराजांच्या उद्गारांशी येसूबाईंचा चेहरा खुलला. राजांनी लागलेच विचारलं, बोला गणोजी, कसे आहात? खोल उसासे टाकत गणोजी बोलले, आमचे सख्खे मेव्हणे स्वराज्याचे छत्रपती आहेत, कोट्यावधी होनांचे मालक आहेत, तर पाठची बहीण रायगडची सम्राज्ञी. पण हे सारं व्यर्थ. आमच्या मेहुण्यांनी आम्हाला आपलं कधी मानलंच नाही. काय येसू, खरं की खोटं? कशाला बहिणीची साक्ष काढता गणोजीराव? संभाजीराजांचा चेहरा लालबुंद झाला. दात ओठ खात ते बोलले, लांबचं कशाला? गेल्या 3 महिन्यांमध्ये आपण स्वतः औरंगजेबाला गुपचूप जाऊन किती वेळा भेटला आहात याची यादी आणि पुरावे देऊ. ते सारे पुरावे आणि तुमच्या हस्ताक्षरातली पत्र राणीसाहेबांनीही डोळ्याखाली घातली आहेत म्हटलं. संभाजीराजांच्या थेट घावाने गणोजी दचकले, पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत मूळचाच सूर पकडत बोलले, मी म्हणतो ठीक आहे, आम्ही भेटलो औरंगजेबाला, पण माणसं एवढ्या थराला का जाऊन पोचतात याचा विचार राजमुकुट घातलेल्या माणसांना नको का करायला? वतनासाठी नव्हे. शंभूराजांनी गणोजींवरती डोळे रोखले. तेच सांगतो आहोत राजे, वचन आपल्या तीर्थरूपाने शिवाजीराजांनी दिलं होतं. आम्हाला पुत्ररत्न झालं की त्यांच्या नावे दाभोळच्या जहागिरीची कागदपत्र करून देऊ असा शब्द त्यांनी दिला होता. आता आमचे चिरंजीव 8 वर्षांचे झाले, कधी देणार आहात आमची देशमुखी आम्हाला? गणोजीराव, आपण समजून का घेत नाही? काळ मोठा धामधुमीचा आहे. औरंगजेबासारखा वैरी उरावर बसलाय. अशा वेळी तुम्हा एकट्याला वतन दिलं तर इतरांनाही द्यावी लागतील. अराजकता माजेल. म्हणून सांगतो, थोडा धीर धरा. संभाजीराजे बोलले, पण राजे, त्या पातशहाकडून काहीतरी शिका. काय शिकायचं? संभाजीराजांनी डोळे वाकडे केले. अहो, त्याच्याकडे जो जाईल त्याला 5-6 वतनाच्या वचन चिठ्ठ्या लिहून देतो तो. पण काय उपयोग त्या भुलभुलैयाचा? किती दिवस राहणार आहे तो पातशहा इथे? पोकळ वतनी वचन चिठ्ठ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही सारे काय दिल्ली आग्र्याच्या रस्त्यात जोगवा मागायला जाणार आहात की काय? आम्हाला तत्वाने जगायचं आहे आणि सत्वानं उरायचं आहे. सदरेवरती शंभूराजे आणि गणोजीरावांची उघड बाचाबाची सुरू होती. तिथल्या गरम हवेत बाहेरच्या महालालाही त्याची कुणकुण लागली होती. सदरेवरती बोलणी गणोजींनी आटोपती घ्यावी, भोजनाच्या निमित्ताने तरी उठावे आणि खाजगीकडे निघावे म्हणून राजे आणि युवराज्ञी प्रयत्न करत होत्या.
परंतु संतापाने आतून उफाळून आलेले शिर्के थांबता थांबत नव्हते. मध्येच राजांचे हित जपण्याचा आव आणत गणोजी बोलले, शंभूराजे, एक वेळ आम्हाला काहीही देऊ नका, पण कलुषा नावाच्या त्या काळ सर्पाला तरी पहिला बाहेर हुसकावून लावा. आमच्या सासरेबुवांच्या पुण्याईनं मिळालेले राज्य वाचवा. खरे आहे गणोजीराव तुमचे. आम्ही कविराजांना हाकलून द्यायचं आणि आमची मान कोणाच्या खांद्यावर भरवशानं ठेवायची. तुमच्या कोण घेणार आहे जागा कविराजांची? आमचा पडता काळ पाहून अर्जुन भोसल्यांसारखे आमचे चुलत बंधू आम्हाला सोडून गेले. सख्या बहिणीचा दादला महादजी निंबाळकर आज तिकडे खानाच्या फौजेत आहे. हरजीराजे माणूस कर्तृत्वान पण स्वार्थी. उरलात तुम्ही तिसरे गणोजीराव. तुम्हीही फक्त शरीरानं इकडे, मनाने मात्र तिकडे, पातशहाच्या तंबूमध्ये. आई भवानी, कोण कठीण काळ आला आहे. स्वराज्याची नौका बुडू नये म्हणून आम्ही काडीनं माणसं जोडत आहोत, पण तिकडे खुद्द छत्रपती शिवाजीराजांचे जावई औरंगजेबाच्या तंबूत जाऊन कुर्निसात करत आहेत. शब्दाने शब्द वाढू नये, काही अघटित घडू नये म्हणून येसूबाई उठल्या. आपल्या बंधूंना घेऊन आपल्या आतल्या दालनाकडे निघाल्या. गणोजींनी तेथेही एकसारखी धुसमूस सुरूच होती. काहीही करून वतनाचा निर्णय यावेळी घ्यायचाच असा निश्चय करून ते आले होते. आपल्या स्वार्थासाठी गणोजींनी राजांच्यावरती आग पाखड करायला सुरुवात केली होती. ती येसूबाईंच्या मानी मनाला अजिबात रुचली नव्हती. त्या आपल्या बंधूवरती संतापानं गरजल्या. या दादासाहेब, बाबांच्या माघारी तुम्हाला खूप तोंड फुटू लागलं आहे. तर हो येसू, बापाच्या दबावाला इतके दिवस मी मूग गिळून गप्प बसलो होतो, पण त्यांना स्वतःला काय माहीत असणार दिवस असे फिरतील. म्हणून येसू, तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कोणती रायगडाच्या सिंहासनावर आज कोणी राजा बसलेलाच नाही. मग दुसरं कोण? एक अविचारी घुबड. गणोजीच्या त्या वाक्यानं येसूबाईच्या डोळ्यातल्या ठिणग्या फुलल्या. त्यांच्यासारख्या विचारी स्त्रीलाही आपल्या नवऱ्याचा उघड अधिक्षेप बिलकुल सहन झाला नाही. त्या झटकन पुढे धावल्या. काय होतंय हे कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच त्यांनी गणोजीरावांच्या मुस्काटात मारली. त्या विषारी बाणानं गणोजीही हादरून गेले. ते हातपाय झाडून झटकन उठून उभे राहिले. आजूबाजूचे नोकर चाकर गुजरे दोघा बहीण भावांकडे अवाक होऊन पाहतच उभे होते. अत्यंत क्रोधित झालेल्या गणोजीनं आपल्या धाकट्या बहिणीच्या गोऱ्या कपाळाकडे पाहिलं. तिच्या कपाळीचं कुंकू त्यांच्या डोळ्यात अंगार उधळत होतं. दात ओठ खात धीम्या सुरात फक्त इतकंच बोलले, येसू, तुझ्या कपाळीचं कुंकू पुसून तू जेव्हा रंडकी होशील त्या दिवशी किमान 50 गावात मी मिठाई वाटेन, दिवाळी साजरी करेन. खामोश गणोजी राजे, या रायगडावरनं पहिलं आपलं तोंड काळं करा. येसूबाईच्या डोळ्यात संतापाच्या ठिणग्या नुसत्या नाचत होत्या. दात खात त्या कडाडल्या, अहो, पुण्यवंत मातापित्यांच्या पोटी आमचा जन्म झाला, पण देव्हाऱ्याजवळ वारूळ वाढावं, तिथे काळसर्प जन्माला यावा, तसे त्यांचे पवित्र शिर्के कुळात उपजलात तुम्ही. येसू बघून घेईल, याचे परिणाम फार वाईट होतील. पाय आपटत गणोजी गरजले, पहिले चालते व्हा. आपली चाल कालसर्पासारखी आमच्या पवित्र सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या भूमीत क्षणभर सुद्धा थांबू नका. वतन कसलं घेऊन बसलात? औरंगजेबाचे आपण श्वान. चालते व्हा तुमच्या पातशहाकडे. तुमच्या तोंडी स्वराज्यातला एखादा शिळा पाका तुकडाही नाही मिळायचा. ते पहा.